तरी आहे माझा. बोलशील तेव्हा ना. झाला आता सगळा जवळ करून गेला. तुमचा सांगणार नाही. तुम्ही ज्याच्यासाठी आता माका बोलाय काय सांगतो. म्हणजे तुला कळलं मी का बोलले ते. मन कवडा आहे. आधीच कळलं तुला मी का बोलविलं ते. तुम्ही इतके चिडतात ना त्या माका आधीच समान म्हणा तो वाय हडे वाय उलटवाला. सर्व सिद्धता झाली. जबाबदारी तुझ्यावर आहे. ती जबाबदारी पूर्ण झाली का. झाला आता संपला. पुन्हा एवढ्या संपणारा नव्हे. कुणी सांगू द्या एवढ्या संपणारा नव्हे. आम्ही ठरवू तेव्हा सर्व संपे. काय तुम्ही आपला सगळ्या माझ्या ढकलता आणि वाटायला लागतात. अरे विश्वास तुझ्यावर का ठेवला. तुझ्या हाताला चव चांगली आहे. तू जे जे पदार्थ शिकवतोस ते रुचकर असतात. एवढंच कशाला एखाद्याला समजा एखादी व्याधी जडली तर त्यावर देखील उपाय तुला सुचविता येतो. असा सर्व कामी असणारा तू म्हणून तुला ठेवून घेतीला. येणारे जाणारे भुकेलेले बांधत आहे त्यांना मुबलक अन्न मिळावं म्हणून शिधा सामुग्री तुझ्याजवळ दिली आणि सर्व तयारी करायला सांगितली. आणि तू सांगतोय सर्व संपलं. अरे कुणी आलाच नाही तर संपणार कसं. ओ गुरुदेव मी काय सांगतो काय सर दिला. काय ते तुम्ही करतात का वाईट मी म्हणणं ना. आतापर्यंत केला तोपर्यंत बरा झाला. आता ह्याच्या पुढचा सांगतो. म्हणजे पुढचं काय. का पुढचं काय. तुम्ही इल्ल्या गेल्या बाबा जेवून जा. बाबा जेवून जा. अन्नाचं महत्व तुझ्यासारख्याला समजावून कित्येक वेळा सांगितलं. तुझं काम आहे ते कामाचं बोल. तुम्ही सांगता जबाबदारी माझ्या कधी पाटल्याला घेऊन बघला. तुला कशाला ठेवलाय म्हणा पाटल्याला आपण येऊन मी एकटा काय करतो. एकटा तेव्हा सांगत होता सर्व मी एकटा करेन म्हणून. हो तुझ्या सोबतीला देखील कुणाला हल्ला नाही. तेव्हा तसा होता. आताची परिस्थिती बदलत. नेमकं काय ते स्पष्ट शब्दात लवकर सांग. लाकडा होती ती सर ऐकतात. हे आता सांगतोय का. हे आता सांगतोय. आता सांगते म्हणजे एकदा ढकललेली तुम्ही परत हाडलाय का. परत ती ढकलीची लागतं. म्हणजे ती तशीच सरतो. हई तो आता आड्यातो एकच गावलो. तो आता घेऊन गेलो. बरं काष्टाचा प्रश्न काय तो बघूया. ती कुठून तरी मिळतील. हे अरण्य आहे. पुढे हानी काय समस्या काय. ह्याचा काय हात माझा गोडा पण हातान कुठून काहीतरी घालू आहे ना. अरे शिधा सामुग्री होती ना पुष्कळ. शिदा सरली आता शिराय नाही आणि शिरई नाही. तांदूळ नाही ते नाही. मोठं सुद्धा शिल्लक राहणार नाही. हे सत्य आहे. सत्य म्हणाला सांगते. कधीतरी पाट्याला घेऊन बघू. अरे पण आधी सांगितलं असतं तर काहीतरी उपाय करता आला असता. मला सांग. हे आता अचानक मध्यानाच्या वेळी सांगतोय. समजा एखादा बांधत आला आणि तो भुकेलेला असला तर मी त्याला उपवासी ठेवू. हे मला जमणार नव्हे. माझ्या तत्वाला कलंक हा गौरव कधी येऊन घेणार नव्हे. हो तार तुम्ही बरोबर बोलता पण मी घालू का. माझ्याकडे नको. शिधा सामुग्री सगळा संपला. अन्न शिकविण्यासाठी काय एक नाही. त्याची पहिली सोय करा मग एक कोणाक तरी बोलूया. कोण रे दुर्धर प्रसंग आमचा नशिबी आला. त्याच्या आधी या गोष्टीची कल्पनाही आम्हाला आठवती. पण भगवंता जर का एखादा कुणीतरी यांचा एखादा बांधस्त वाट जर का आला असेल त्या वाट सरूला मी काय द्यावं. त्याची भूक मी कशी भागवावी. भगवंता या आधी माझ्या या आश्रमात आलेला जीव कधी उपवास केला नाही. मग असं असताना नाही मला हे मान्यच होणार नव्हे. मग यासाठी आता मला काहीतरी करावं लागेल. काय करता. जबाबदारी आता माझी वाढू लागली. तुझ्यावर विश्वास ठेवला ही चूक झाली. माझा काय नाही. अरे या आधी सांगा
पहा, माझा विश्वास आहे माझा देवावर, ज्या जगत पालकाला मी अहोरात्र भजिलं तो माझा नारायण माझ्या हाकेसरशी येणार. आणि त्या भगवंत प्राप्तीशिवाय मला आता तरुण वय दिसत नाही, तेव्हा मला त्या देवाचं ध्यान धरावं लागेल. नारायण आता काय करतो लो? करूचा तेव्हा करू ना, आता इला सर आता इलो तोंडार पडा का मी? तुला नेमका कुठला वाटला? तुम्ही सांगताय नारायणाक सांग, नारायणाक जमताला माझा देवाला विश्वास नाही. या क्षणीला प्रसिद्धी देतोय, माझा केवळ नामस्मरणासरशी तो देवीचा मूर्तिमंत भगवान होती नाही. तेव्हा हे नारायणा, हे जगतपालका, हा तुझा वामन भक्त काय सुद्धा बंद कर. एक आवाज माझ्या मला परमेश्वराजवळ